सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्थायी समिती सभेत धुळे मनपाच्या सर्व विभागांच्या कामाकरिता सन 2026-27 या वार्षिक स्टेशनरी साहित्य खरेदीसाठी अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा होणारा जादा खर्च मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय। हा सुमारे 31,50,000चा खर्च होणार असल्याने त्यावर शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक धीरज कलंत्री यांनी जोरदार आक्षेप घेतला। त्यांनी थेट भांडार विभागाचे प्रमुख राजेंद्र मायनकर यांच्याकडे या खर्चाचा तपशील विचारत मनपा आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाचे काय, दिवसाला 1400 ते 1500 A4 कागद वापरणार आहात काय, दिवसाला 24 बंडल पेपर लागतो कसा, इतका वारेमाप खर्च कागदावर करणार असाल तर मग मोदी साहेबांच्या डिजिटल इंडियाचं पालक मनपा कधी करणार, असा जाहीर सवाल उपस्थित केला जातोय। नगरसेवक धीरज कलंत्री हे टोला लगावत म्हणाले की जर वर्षातले 262 दिवस कामकाज होणार आहे आणि त्यात दिवसाला 24 बंडल कागद वापरले जाणार आहे आणि जर डिजिटल इंडियाचे पालन करून जर या खर्चात किमान 50% खर्च वाचू शकतो, मग महापालिका प्रशासनाने यावर विचार करायला हवा अशी मागणी केली आहे। यावर राजेंद्र मायनकर यांनी हे बजेट वर्षभराचं असून ते दर मंजुरी करून त्यात आवश्यकतेनुसार वर्षभर खरेदी होते असे सांगितलंय। तर सचिव मनोज वाघ यांनी डिजिटल इंडिया अंतर्गत मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात विवाह नोंदणी, जन्म, मृत्यू नोंदणीचे काम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात करण्यात आले असल्याचं अजब उत्तर दिल्याने धीरज कलंत्री यावेळी संताप व्यक्त केलाय। धीरज कलंत्री, जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी धीरज जवाहरलाल कलंत्री, नगरसेवक प्रभाग क्रमांक 17 धुळे महानगरपालिका, तसेच स्थायी समिती सदस्य। आज स्थायी समितीची बैठक पार पडली। त्यात विषय क्रमांक 66 ज्यात कार्यालयीन कामाकरिता स्टेशनरी साहित्य खरेदी करण्याकरिता अंदाजपत्रकीय रक्कम जी तिचा विषय आणला। तर त्यात ती रक्कम जी आहे ती 31,50,000 रुपये एवढी टाकण्यात आली होती। पण 31,50,000 रुपयाचं जेव्हा पूर्ण विवरण बघितलं गेलं त्या ठिकाणी निदर्शनास आलं की त्यात मी फक्त पूर्ण काही बोलत नाही, फक्त काही गोष्टी बोलतो। A4 कागद आहे 5,078 बंडल, तसेच FS कागद 1,027 बंडल आणि एका बंडलमध्ये जवळपास 300 कागद येतात। 210 ते 215 दिवस हे महानगरपालिकेचे कामकाज चालतं। त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर 7,200 किंवा 8,500 ते 9,000 पेपर आपल्याला दररोज लागतात। तर मग डिजिटल इंडिया कुठे आहे? देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जवळपास 10 वर्षापूर्वीपासून जनतेस आवाहन केले की डिजिटल इंडिया आपल्याला व्हायचं आहे। सर्व काम जे आहे ते डिजिटल व्हायला पाहिजे आणि कित्येक कॉर्पोरेट कंपन्या म्हणा किंवा काही इतर संस्था असतील त्या डिजिटल इंडिया जेव्हापासून कॅम्पेन सुरू झालं आहे तेव्हापासून कागदाचा वापर जो आहे तो कमीत कमी करताय। याने पर्यावरणही चांगलं राहील। तर मग आपली महानगरपालिका जी आहे ती याकरता 31,50,000 रुपये खर्च करते व रोजचे 8,500 ते 9,000 कागद ॲव्हरेज हे वापरात येणार असतील। त्यानंतर बॉक्स फाईल आहे, फाईलसुद्धा एक कागद ठेवायलाच लागते आणि जर इतके कागद जर तुम्ही प्रिंट करणार असाल, वापर होणार असेल तर मग इतकं प्रिंट करताना तुम्हाला टोनरसुद्धा लागणार आहे, प्रिंटर खराब होतील, प्रिंटरही लागणार आहे। हा खर्च तुमचा वार्षिक 15-20 लाख रुपये वेगळा, म्हणजे हा विषय 31.5 लाख रुपयाचा नसून 50 लाख रुपयापर्यंतचा विषय होता। जर आपण यात जेवढं फक्त खूप जास्त कामाचं आहे तेच जर आपण फक्त फिजिकल कागदाजवळ गेलो आणि बाकी जर डिजिटल इंडियाकडे वळालो तर यातनं खूप खर्च जो आहे तो वाचू शकतो। कमीत कमी आपण निम्माच खर्च याच्यातनं वाचवू शकतो आणि त्यातनं पर्यावरणसुद्धा आपण वाचवू शकतो। तर या विषयावर सर्वांनी लक्ष केंद्रित करावं अशीच मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।